हळहळीत केले हिंदविले दिगंते. हनुमंतराला राम समजून बोलतात. म्हणजे देवा जे जे तुला पाहाय निघाले ते ते उघडे नागवले. काय केलं तू असे बोलत आहेत. एकी अन्नची वर्जले एक पाला खाऊ लागले. एकी तृणरस सेविले पाहू लागले तुझ लागे. सांगितलं काही काने अन्न वर्ज केलं का देव भेटतो ना म्हणले. उपवास धरल्यामुळं काही काही असणारे पाणी सोडून दिलं उपवासची नव्हे दे. अशा प्रकारचे देवा तुला पारा निघाले असे बोलत आहेत. एक माता जटाभार एक वळीले शरीर. एक सेवित बुद्ध कमाच एकी निरही. काही कानी पाणी प्यायला सोडून दिलं. काही कानी डोक्यावर जटाचा भार का देव असणारा त्या ठिकाणी हस्तगत होतो असे बोलतात. एक झाले वरकलांबर एक चर्माचे दणपर. एका तृणाचे शेजार एका सविस्तर नरकेस. काही कान नका वाढविले. काही कानी म्हणले कपड्यामध्ये बांधायला म्हणले म्हणून असणारा गवताच्या अंथरुणावर झोपले आणि देवा तुला पाहाय निघाले अशा हनुमंतराय बोलत आहे. एक झाले जी बोडके दंडी मुंडी भगवे सुडके. एक वेळी भडके एक बोलके आते. काही बोलके चतुर होते. काही कानी दंडक घेतले मुंडक धरले. अशा प्रकारचे दंडन मुंडन करून देवा तुम्हाला पाहायला निघाले अशा हनुमंतराय बोलतात. आयसे पाहती तुझ लागी सर्वता नदिसशी जगी. आसोनिया त्याच्या सर्वांगी भ्रमण वेगी करविसे. मंडळी ही वही फार सर्वांच्या अनुकरणाची आहे. देव सर्वांच्या हृदयामध्ये आहे पण दिसत नाही. त्याचं कारण एकच आहे मी सांगत असतोय. आपल्याला ज्ञानदृष्टी प्राप्त नाही. ज्ञानदृष्टी जर प्राप्त झाली तर देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय ना म्हणून रामायणावर ज्ञानेश्वरी घेणं योग्य असं महाराज सांगत आहेत. मजसी नन चले मत मी जाणत असे समस्त. लपलासी जेत तेत मी समस्त. कुठं कुठं लपला आता ऐका म्हणजे सांगतो मी. पात्या भेने लपसी बापुडी वेडा लाविसी. सेकी पाणी होऊन रासी ते कोणाशी लक्षण. पाहणाराच्या भीतीनं अवतार तुम्ही धरता म्हणलं देवा आणि पाणी होऊन राहतो हे कुणाला कळत नाही पण मला हे सगळं कळत आहे अशा हनुमंतराय बोलत आहे.